त्यांनी आणखी एक NPT आणली बघा, म्हणजे भारतावर दबाव टाकण्यासाठी की तुम्ही अणुवस्त्र चाचणी करायची नाही. NPT म्हणजे नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी करार. हा 1968 ला आणला. इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या त्यावेळेला, म्हणजे 1971चं युद्ध जिंकल्यानंतर त्यांना दुर्गा माताचं उपाधी दिली होती बघा, पाकिस्तानचे 2 तुकडे केले म्हणून. एवढा दबाव होता भारतावर त्यावेळेला सुद्धा की म्हणजे अण्वस्त्र चाचणी करायची नाही, मग ते अमेरिकेकडनं असेल, कॅनडाकडनं असेल, ब्रिटनकडनं. तरी सुद्धा इंदिरा गांधीजींनी पोखरणमध्ये गाणं शूट करायला घेतलं बघा त्यावेळेला, आणि त्या गाण्याचे बोल होते, जो बुद्ध को हो पसंद हम वही बात करेंगे. काय? जो बुद्ध को हो पसंद हम वही बात करेंगे. गोष्ट आहे बघा 18 मे 1974ची. भारताने अण्वस्त्र चाचणी केली. अण्वस्त्र चाचणी म्हणण्यापेक्षा एक डिटोनेशन केलं, स्फोट घडून आणला अणूचा. त्याच्यामध्ये म्हणजे जरी डिलिव्हरेबल वेपन बनवले नसले तरी आपण कधीही बनवू शकतो. स्फोट घडून आणला होता, डिटोनेशन दाखवलं होतं की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत म्हणून. आता याच्यानंतर खूप टीका झाली भारतावर की म्हणजे हे चुकीचं पाऊल कशा पद्धतीने आहे वगैरे. त्यावेळेला इंदिरा गांधीजींनी सांगितलं, आम्ही या जगाला बुद्ध दिलाय आणि बुद्धाने शांततेचा संदेश दिलाय. हा जो शांततेचा संदेश आहे ना, त्या शांततेच्या संदेशासाठीच आता जे बुद्ध हसलेत ना, ते शांतता प्रस्थापित झाली म्हणूनच हसलेत. जो बॅलन्स ऑफ पॉवर, शक्तीचं संतुलन बिघडलं होतं ना, चीनकडे एशियामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब आहे आणि भारताकडे नाही, ते संतुलन पुन्हा प्रस्थापित झालेलं आहे. त्यामुळे बुद्ध हसलेले आहेत. बुद्धा, स्माइलिंग बुद्धा हे त्यावेळेस जे कोडनेम होतं बघा त्या ऑपरेशनचं, किंवा बुद्ध हसला म्हणून. बुद्ध उगच नाही हसला, शांतता प्रस्थापित झाली होती म्हणून हसला होता.